मंडळी नमस्कार. पासवर्ड आनंदाचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना आवडतो. आपल्या सगळ्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतात आणि एक काही जणांनी तर अशाही प्रतिक्रिया नोंदवल्यात की म्हणे रामायण महाभारत पाहत असताना आम्हाला जी उत्सुकता असायची की कधी लागतोय हा कार्यक्रम, तसं म्हणे पासवर्ड आनंदाच्या बाबतीत आम्हाला असं होऊन जातंय की आम्ही कधी सकाळी एकदा 6:25ला 6:30ला टीव्हीच्या समोर येतोय आणि तो कार्यक्रम पाहतोय. म्हणजे आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. कारण आपण ज्याला म्हणतो तोंडी होणारा प्रचार, अनेक जण, कोणी नात्यागोत्यातल्या माणसांना सांगताय, कोण कुठे काम करत असेल तर तिथे असणाऱ्या सगळ्या लोकांना सांगतायत की तुम्ही हा कार्यक्रम पाहत जा आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे एक चांगलं वातावरण तयार होत आहे. आज आपण आनंदाच्या पासवर्डसाठी महाराष्ट्रातल्या काही नामांकित अशा व्याख्यानमालांकडे जाणार आहोत. म्हणजे व्याख्यानमालांनी या महाराष्ट्राला घडवलेलं आहे, या महाराष्ट्राला चांगल्या अर्थानं घडवलंय. विचारानं सुसंस्कृत असलेली पिढी या व्याख्यानमालांमधून तयार झाली. जसं थिएटरमध्ये आवडीनं चित्रपट पाहायला जाणारी माणसं असतात, तसं त्याच पद्धतीनं त्या महिन्यांमध्ये त्या पद्धतीच्या व्याख्यानमाला आल्या की ते ऐकायला जाणारा एक वर्ग आहे की जो वर्ग विचारांशी संबंधित आहे, जो वर्ग बुद्धिमत्तेशी संबंधित आहे, ज्या वर्गाला काहीतरी चांगलं ऐकावं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवावं असं वाटतं, असाही एक वर्ग तयार आहे. या व्याख्यानमाला तर आनंदाचे पासवर्ड आहे. तो मी तुम्हाला सांगू, मी जेव्हा व्याख्यानाला सुरुवात केली, म्हणजे पूर्वी वक्तृत्व स्पर्धांमध्ये बोलायचो, पण कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं माझ्या डोळ्यासमोर असं होतं की भले 55-60 वर्ष आपली वयाची होती आणि महाराष्ट्रातली नामांकित व्याख्यानमाला म्हणजे पुण्याची वसंत व्याख्यानमाला टिळक स्मारक मध्ये होणारी, आपण कधीतरी या व्याख्यानमालेमध्ये त्या व्यासपीठावर आपल्याला बोलायला मिळालं पाहिजे. मग आपण तेव्हा कदाचित म्हातारे होत आलेलो असू, 65 वर्ष 70 वर्ष, पण आपण त्या व्यासपीठावर बोलायचंय असं मनामधनं खूप होतं. आपण ज्याला म्हणतो बघा, इच्छाशक्ती असेल ना की बऱ्याच गोष्टी सहज शक्य होतात. आणि मला सांगायला एक आपण म्हणतो असं की स्वतःची कॉलर टाईट करून घ्यावी असंही वाटेल की वयाच्या 30व्या वर्षी मला वसंत व्याख्यानमालेत म्हणजे 3 वर्षापूर्वी बोलायची संधी मिळाली, जेव्हा तिथल्या संयोजकांकडनं व्याख्यानमालेमध्ये व्याख्याना संदर्भातलं जे पत्र आलं, ते पत्र वाचल्यानंतर त्या दिवशी माझा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. म्हणजे मी आजूबाजूचे माझे शिक्षक, मला घडवणारे, माझ्यावर प्रेम करणारे, बरं त्यावेळेसची अवस्था अशी होती की मी बोलत होतो हे माहितीये, पण वक्ता म्हणून असं पुढे आलेलो नव्हतो किंवा कुठल्या नामांकित व्यासपीठावर बोललोय असंही नाही. आणि 3 वर्षापूर्वीची ही घटना आहे. वय वर्ष होतं तेव्हा माझं 30, आणि तेव्हा म्हणजे मी धरलं होतं 60-65व्या वर्षी आपण बोलायला मिळेल. मी ती सगळी परंपरा वाचली की या व्याख्यानमालेत कोण कोण बोलून गेलंय. 100 वर्षाच्याही पेक्षा मोठी परंपरा असलेली ही व्याख्यानमाला, आणि ज्या व्याख्यानमालेमध्ये टिळक, आगरकर यांच्यापासून अनेक मान्यवर मंडळी ज्या ठिकाणी बोललेले आहेत, आणि अशा व्यासपीठावर आपल्याला बोलायला मिळतंय. माझ्यासारख्या एका खेड्यातल्या मुलाला तो आनंद, आपण असं म्हणतो नाही का की एखादी नवीन हातात वस्तू सापडली आली की ती आपण गावभर दाखवत फिरतो, तसं मी जे माझ्यावर प्रेम करणार आहेत त्यांच्याकडे ते पत्र दाखवत फिरलो होतो की मला व्याख्यानाचं आमंत्रण आलं. आणि मग गावच्या लोकांनाही कौतुक असतं बरं का. थोडंसं शहरात कसं होतं, शेजारी कोण आहे हे आपल्याला माहित नसतं, पण गावाकडे तसं नसतं. गावाकडे कधी कधी म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की गावच्या एखाद्या मुलाचं कौतुक आणि मुलाचा उत्साह हा आपल्या सगळ्यांचा आहे असं समजला जातो. आणि मला आठवतं त्या मे महिन्यामधली ती व्याख्यानमाला, आम्ही टिळक स्मारकला पुण्याला जाताना आमच्या गावातल्या अशा 3 गाड्या भरून गेल्या होत्या. म्हणजे एखाद्या कीर्तनाला कसं जावे किंवा एखाद्या ठिकाणी चांगल्या म्हणजे थिएटरमध्ये चित्रपट पाहायला कसं जावे, तसं आम्ही आमच्या गावाकडून जवळजवळ 20 ते 25 माणसं की आमच्या गावातल्या मुलाचं व्याख्यान आहे आणि ते सुद्धा वसंत व्याख्यानमालेत आहे म्हणून माझ्या बरोबर आले होते तिथे ऐकायला. माझ्यावर तर दडपण होतच की त्या व्यासपीठावर बोलायचंय. मी जेव्हा बोलायला उभं राहिलो तेव्हा मला दिसत होतं की समोर वयाच्या 70 पार केलेलेच माणसं जास्त आहेत आणि मी त्यांच्या समोर बोलत होतो. मला तेव्हा काही नाही वाटलं बोलताना, मी चांगल्या पद्धतीने बोललो. खाली आल्यानंतर जेव्हा मला त्यांची ओळख संयोजकांनी करून दिली
तेव्हा मला लक्षात आलं की अरे, ज्यांची उभी हयात शिवचरित्रावर संशोधन करण्यात गेली किंवा शिवचरित्रावर ज्यांची 3-3, 4-4, काहींची 8-8, 10-10 पुस्तकं निघालेली आहेत आणि ज्यांची नावं आपण पुस्तकातून वाचलीत, लेखक म्हणून ज्यांची पुस्तकं आपण संदर्भासाठी घेतलेली आहेत आणि अशी मंडळी आपल्या समोर व्याख्यानाला बसली आहेत, हे जर मला अगोदर कळलं असतं ना तर मला बोलवलं असतं की नाही कुणास ठाऊक. पण त्या बिचाऱ्या सगळ्यांनी जणू मी त्यांच्या नातवाच्या वयासारखा आहे आणि एखादा आपलं लहान नातू कसं बोबडे बोलतोय त्या पद्धतीनं त्यांनी ऐकून घेतलं. पण तो जो माझ्या आयुष्यामध्ये त्या वसंत व्याख्यानमालेमुळे जो वसंत बहरला त्यानं एक प्रकारचं व्यासपीठ प्राप्त करून दिलं. आणि त्यानंतर मग बोलताना हे वसंत व्याख्यानमालेत बोललेले वक्ते आहेत, हा जो आत्मविश्वास तुमच्या पाठीमागे यावा तो लक्षात राहिला. मंडळी, ती व्याख्यानमाला कधीतरी तुम्ही ऐकायला जा, मे महिन्यात असते. आज म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसलेंपासून अनेकांची व्याख्यानं तिथं व्हायची, आजही ती चांगल्या पद्धतीनं चालते. तुम्हाला तेच आनंदाचे अनेक विचार, आनंदाचे पासवर्ड त्या व्याख्यानमालेतून तुम्हाला भेटतील. त्यानंतर माझ्या अजून लक्षात राहिलेली व्याख्यानमाला नंतरची कुठली तर बारामतीमध्ये परिवर्तन व्याख्यानमाला होते, जी त्या गदिमा सभागृहात होते. तिथला तर किस्सा असा आहे की बारामतीच्या परिवर्तन व्याख्यानमालेतल्या कुठल्याच संयोजकांना मी ओळखत नव्हतो. आमच्या अकलूजच्या सविता होरा मॅडमनी माझं नाव सुचवलं होतं आणि म्हणून मला तिथे आमंत्रण दिलं होतं. पण तिथे मी गेल्यानंतर मला संयोजकांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत होतं की यांना कदाचित वाटत असेल की शिवचरित्रावर बोलणारे म्हणजे 50-55 वर्षाचे असावेत. कारण सविता होरा मॅडमनी तिथलं आमच्या सुनंदाताई पवारांना नाव सुचवलं आणि म्हणून मला त्यांनी बोलावलं आणि मलाच असं दडपण आलं होतं की अरे, इथलं कुणीच आपल्याला ओळखत नाही, त्यामुळे यांना असं वाटत असेल ना की मी बोलू शकेल म्हणून. कारण ते गदिमा सभागृह इतकं खचाखच भरलेलं होतं, 4-5 हजार श्रोते. आणि माझ्या आयुष्यात त्यावेळेस 3 वर्षापूर्वी एवढे ऐकायला व्याख्यान आहेत ही पहिली वेळ होती की 4-5 हजार श्रोते आहेत आणि ते भरलेलं गदिमा सभागृह. आणि मलाच दडपण यायला लागलं होतं की संयोजकांना नक्की खात्री आहे ना की मी व्यवस्थित हे करू शकेल. आणि मलाच माझ्यावर प्रश्नचिन्ह होतं की आपण बोलू शकू ना व्यवस्थित. आतनं वाटत होतं बोलू. कसं असतं, वक्त्याला श्रोते जेवढे असतील ना तेवढं तो अधिक फुलतो. आणि ते गदिमा सभागृह इतकं देखणं आहे की तिथे गेलो, व्यासपीठावर जाण्याच्या अगोदर खुर्चीत बसलो होतो. समोरच मी व्यासपीठ पाहत होतो. समोर अशी आप्पासाहेब पवारांची मोठी तसबीर आहे, त्याच्या खाली एक वाक्य लिहिलं होतं, ज्ञानिया तुकियाचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात ईश्वराचा अंश आहे. आणि तेव्हा मला ते वाक्य उभारी देत होतं की अरे, माझ्याही रक्तात ईश्वराचा अंश आहे, घाबरतो की काय, बोलेनच मी. आणि त्यानंतर मग तुम्हाला सांगतो, त्या व्यासपीठावर गेल्यानंतर समोर हा असा 4-5 हजाराचा असलेला तो श्रोतू वर्ग आणि तो असा, आणि त्यात विषय शिवाजी महाराज. एक मी बोलायला सुरुवात केली, पहिला मुद्दा होता 1 मिनिट झाला असेल नसेल पण पहिली टाळी पडली. आणि त्या सभागृहातली टाळी म्हणजे काय, एक टाळी पडल्यानंतर त्या 4-5 हजार जणांच्या टाळ्या म्हणजे टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट. आणि मग जे बॅटिंग करायला सुरुवात केली ते 1.5-2 तास काही थांबलो नाही. त्यानंतर खाली आल्यानंतर जे आत्म वाटत होतं ते शब्दात वर्णन करता येणार नाही, शब्दात वर्णन करता येणार नाही. कारण तो श्रोतू वर्गही इतका कसलेला होता की टाळी नक्की कुठे द्यावी, कुठल्या मुद्द्याला द्यावी, कशा पद्धतीने द्यावी, हे सगळं भारावून जाणार होतं. त्यामुळे आजही मला वाटतं की परिवर्तनचं जे व्यासपीठ आहे त्याच्यामध्ये बोलण्यातही मजा आहे, ते तिथे जाऊन व्याख्यान ऐकण्यातही मजा आहे. आपण म्हणतो ना की मुलगा काय करतो, बरं मी काही नोकरी करत नव्हतो आणि तुम्हाला माहिती आहे लग्न जमवणे या प्रक्रियेमध्ये मुलाला नोकरी असेल तर त्याचं लग्न जमण्यात फारसे अडथळे येत नाही. तर मी नोकरी करत नाही, मग आता काय असाही पुढे प्रश्न होता. पण मग मी येता येता त्यांना CD दिली होती परिवर्तन व्याख्यानमालेची, म्हटलं ऐका. आणि त्यानंतर लग्न जमलं. आज बायको मला सांगते की तुमची CD ऐकली आमच्या सगळ्या घरच्यांनी आणि मग असं ठरवलं की नोकरीचं सोडावं. विचार जे आहेत ना ते छान आहेत आणि त्याच्यामुळे आता हे लग्न आपण फिक्स करायचं. म्हणजे या परिवर्तननं एका अर्थानं जर पाहिलं तर माझ्या आयुष्यातही परिवर्तन घडवलं होतं.
त्यानंतर तिसरी व्याख्यानमाला सांगू आता काहीच दिवसांपूर्वीची. या शिवजयंतीच्या वेळेस 18 फेब्रुवारीला धुळ्यामध्ये श्री शिवाजी प्रसारक संस्था धुळे यांची शिवचरित्र व्याख्यानमाला असते. बरं, त्या व्याख्यानमालेचा बाज वेगळा, कारण आतापर्यंतच्या या दोन्ही व्याख्यानमालांमध्ये मी सभागृहात समजा बोललो होतो, पण ही जी व्याख्यानमाला होती ती गरुड मैदानावर होती. आणि ते गरुड मैदान म्हणजे राजकीय सभा ज्या ठिकाणी होतात. बरं, कसं असतं, हॉलमध्ये बोलण्याचा अनुभव वेगळा आणि मैदानावर बोलण्याचा अनुभव वेगळा. मैदानावर तुमचा रांगडा आणि राणा भीमदेवी थाटातलाच आवाज पाहिजे, कारण हॉलमध्ये कसं असतं, हॉलमध्ये संख्या कमी असते, तुमच्या आवाजाला बाहेर जाण्याची शक्यता नसते, तिथे तो आवाज खूप मोठा वाटत असतो. आणि शिवाय एक टाळी पडली की टाळ्यांचं कडकडाट व्हायला वेळ लागत नाही. आणि टाळ्यांचं मानसशास्त्र आहे, एकानं वाजवले की सगळे वाजवतात. पण गरुड मैदानावर तसं होण्याची शक्यता का कमी, कारण 8 ते 10 हजारचा मॉब समोर एकानं एका कोपऱ्यात टाळी वाजवली तर तो सिग्नल शेवटच्या कोपऱ्यात पोहोचेपर्यंत मुद्दत पुढे गेलेला असेल. म्हणजे एकाच वेळेस टाळ्यांचा कडकडाट व्हावा असं वातावरण निर्मिती नाहीच. एकाच वेळेस तुम्ही सगळ्या लोकांना हसू शकत नाही आणि एवढा मोठा मॉब तुम्हाला कोणाच्या नजरेला नजर देऊनही बोलता येत नाही. म्हणजे हॉलमध्ये बोलण्याचा बाज हा वेगळा आणि मैदानावर बोलण्याचा बाज वेगळा. तिथे तुम्हाला मुलूख मैदानी तोप म्हणूनच बोललं पाहिजे. त्यामुळे माझ्या आयुष्यात ती गरुड मैदानाची शिवचरित्र व्याख्यानमाला अशासाठी लक्षात राहिली की मस्त त्या काळातच नेमका गारठा वाढला होता, संध्याकाळची वेळ, समोर इतकं सगळं पब्लिक बसलेलं आहे, थोडीशी थंडी आहे, वातावरण निर्मिती सगळी झालेली आहे, दुसऱ्या दिवशी शिवजयंती आहे, त्याची सगळी पूर्वसंध्या आहे आणि एवढे सगळे श्रोते आहेत, म्हणजे आबालवृद्धांपासून सगळेच आहेत आणि एवढी सगळी मंडळी तिथे आहे. आपल्याला बोलायचंय, विशेष म्हणजे धुळ्यामध्ये महिनाभरापूर्वी दंगल झाली होती. अशा पार्श्वभूमीवर मला शिवाजीराजांवर बोलायचं होतं आणि एवढा मोठा मॉब एका ठिकाणी होता. धुळ्याचे SP देशपांडे सर तर 1.5 तास तिथे बसून होते. मला त्यांचं कौतुक वाटलं. का कौतुक वाटलं, कारण एरवी कुठे कार्यक्रमांना गेले ना की तालुक्याचेच पोलीस निरीक्षक असतात, पण नेमकं उद्घाटन करतात आणि व्याख्यानाला थांबत नाही. त्यांना गुंतल्यासारखं वाटतं, जाताना सांगून जातात काय बंदोबस्त आहे ना, शिवजयंती, मग गेलं पाहिजे. मला म्हणायचंय, शिवचरित्रातनं कमी संख्येनं दहशतवादाच्या विरोधी, मोठ्या साम्राज्याच्या विरोधी कसं लढावं हे त्या शिवचरित्रातनं कळतं. ते पोलिसांनी अधिक ऐकलं पाहिजे. मला वाटतं तिथल्या SP देशपांडे सरांना ते कळलेलं असावं. ते पूर्ण 1.5 तास बसून होते. मला त्याचं कौतुक वाटलं. ती व्याख्यान मला अशासाठी लक्षात राहिली की येताना त्यांनी शिवाजी राजांचा असा स्टॅच्यू मोठा, म्हणजे कमरे इतका होईल असा तलवार काढतानाचा करारी बाण्याचा मला दिला. तो पेटी सहित गाडीत मावेना म्हणून पेटी न घेता गाडीत बसताना त्याला असा जवळ ठेवला आणि शिवजयंतीच्या दिवशी मी माझ्याकडेला शिवाजीराजे ठरवलं, नुसतं शिवाजीराजांचा पुतळा नाही, त्यांचे विचारही बरोबर घेऊन जायचे. आणि मग तर काय बहर आला. मंडळी, मला आता आठवलं की काही काही ग्रामीण ढंगातल्या व्याख्यानमाला, म्हणजे जुन्नर जवळ घोडेगाव आहे, त्याला गायत्री महोत्सव, गायत्री व्याख्यानमाला, त्याला ग्रामीण भाग मला असा वेगळा लक्षात राहावा असा वाटला की तिथे गेल्यानंतर प्रमुख पाहुण्यांना डायरेक्ट व्यासपीठावर नाही, म्हणजे घोडेगावच्या एका बाजूला जिथे गाव सुरू होतं त्या ठिकाणी आम्हाला संयोजकांनी येतानाच सांगितलं की तुम्ही डायरेक्ट कार्यक्रमाच्या स्थळी नका येऊ, आमचं गाव जिथून सुरू होतं ना तिथे आम्ही सगळेजण थांबलो. मला कळे ना की गावाच्या वेशीवर हे सगळे का थांबलेत. मग आम्ही गेलो, तिथनं गाडीतनं उतरलो, पाहतो तो पुढे मोठा रथ तयार होता. मग त्या रथात मला त्यांनी चढवलं. त्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत तेही रथात, म्हणजे आम्ही दोघं रथात, बाकी सगळे संयोजक, बाकीची सगळी मंडळी, आणि गावाकडे नाही का DJ वगैरे लागलेला असतो. असं करत अख्ख्या गावातनं आम्हाला मग ते व्यासपीठाच्या तिथे नेलं. मी त्यातल्या एका संयोजकांना विचारलंही की हे मी म्हटलं पहिल्यांदाच बघितलंय, हे कसं काय. म्हणे त्याच्या पाठीमागे आनंद हा तर एक भाग आहेच, म्हणजे पुढं DJ लावून मुलं नाचतही होती. आणि मला असं वाटत होतं की अरे आपण व्याख्यानमालेला नाही, आपल्या लग्नाची जणू वरात चाललेली आहे की काय. आणि त्या रथात बसल्यानंतर वक्त्याचा आदर, किंवा एखादा राजा कसा असावा त्या पद्धतीनं वक्त्याला राजाची प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी मी ती व्याख्यानमाला पाहिली. मी त्यांना विचारलं याचा काय उद्देश. म्हणजे याचा दुसरा एक उद्देश आहे की आमच्या गावातल्या लोकांना
अशा पद्धतीनं या टोकापासून त्या टोकापर्यंत नेलं की मग बाकीचे व्यापारी बाकीचं हे त्यांना कळतं की आता पाहुणा आलाय, आपण व्याख्यानाला जायला पाहिजे, मग ते बरोबर तिथे येऊन बसतात. मी म्हटलं क्या बात आहे. ग्रामीण ढंगातल्या अशाही काही व्याख्यानमाला मंडळी असतात. मला असं वाटतं व्याख्यानमाला ग्रामीण भागाची असू दे, शहराची असू दे, पण एवढं नक्की आहे विचारांची गुंफण त्या ठिकाणी होत असते. आपण अशा ठिकाणी गेलं पाहिजे, आनंदाचे पासवर्ड शोधले पाहिजेत. आपण शोधत राहा. आमच्या कार्यक्रमाकडून आपल्याला शुभेच्छा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो, त्यात काय सुधारणा हव्या असतील तेही सांगा. तुमच्यासाठी मोबाईल नंबर देऊन ठेवतोय 9822 650 280. 9822 तर लक्षात राहील, पुढचा फक्त 650 280. आपल्या चांगल्या प्रतिक्रिया नक्की आम्ही स्वीकारू आणि अशाच पद्धतीनं आनंदाचे पासवर्ड एकापासून दुसऱ्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आनंदी वातावरण तयार करा. धन्यवाद.